बडनेरा रेल्वे स्थानकावर अनधिकृत स्टॉल, ट्रॉली आणि खाद्यपदार्थ विक्रीचा प्रचंड सुळसुळाट झाल्याची स्थिती आता पाहायला मिळते आहे. धोकादायक टप्प्यावर आता पोहोचली आहे. वेडिंग परवानगी फक्त काही मोजक्या स्टॉलपुरती मर्यादित असताना प्रत्यक्ष स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध ट्रॉली, बनावट ओळखपत्र धारक, कामगार आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची वाढती गर्दी इथे पाहायला मिळते आहे. या अवैध वेडिंगच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वर्चस्वाच्या वादामध्ये शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चणे फुटाणे विक्रेता ऋषी खापेकर यांची निर्गुण हत्या, ज्यामुळे संपूर्ण बडनेरा हादरले आहे. आणि विशेष म्हणजे या घटनेचा काही गटांनी त्वरित राजकीय आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरू केलाय. स्थानक परिसरामध्ये अवैध ट्रॉलीचा अतिवापर, नियमांना फाटा, बडनेरा स्थानकावर अधिकृत परवानगी केवळ एका स्टॉलसाठी असताना प्रत्यक्षात त्या परवानगीचा कवच बनून 8 ते 10 ट्रॉलींना काम चालते आणि अधिकृत कामगार मोजके, परंतु वास्तव्यास 10 अनधिकृत कामगार, त्यातही अनेकांकडे बनावट कार्ड, तर काहींचा गुन्हेगारीशी संबंध असल्याची चर्चा आता स्थानकावर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेकडे कोणतेही लक्ष नाही. निकृष्ट बिर्याणी, शिळे पदार्थ, पूर्ण अभाव आणि प्रवाशांकडून ओव्हर चार्जिंग यांसारख्या प्रकारांची प्रवाशांची अनेक वेळा तक्रार केली आहे.